महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही, असाच थरारक आणि नाट्यमय अनुभव नुकताच अहिल्यानगरनं घेतलाय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तब्बल 7 तास चाललेला हाय व्होल्टेज संघर्ष, अपक्ष उमेदवारांचा थेट आत्मदहनाचा इशारा आणि पोलिसांशी झालेली हुज्जत आणि मग शेवटी थेट मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरती झालेली चर्चा, या सगळ्या तीव्र राजकीय नाट्यानंतर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे अखेर बिनविरोध आमदार झाले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या निवडणुकीमध्ये नक्की काय घडामोडी घडल्या, दत्तात्रय पानसरे यांनी एवढा मोठा धुमाकूळ का घातला आणि प्राजक्त तनपुरे यांचे बुलेट ट्रेन पेक्षाही जास्त फास्ट असं पुनर्वसन कसं झालं, याचे अत्यंत परखड आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी दुर्गा। या निवडणुकीमध्ये सर्वात मोठी आणि लक्षवेधी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचं झालेलं वेगवान असं राजकीय पुनर्वसन। काही काळापूर्वी झालेल्या राहुरी विधानसभा निवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे महायुतीच्या हितासाठी अत्यंत संयम दाखवून शांतपणे यांनी माघार घेतली होती। शरद पवार गटाचे खंदे शिलेदार आणि जयंत पाटील यांचे भाचे असून देखील त्यांनी बदलत्या राजकीय समीकरणांची पावलं ओळखली। त्यांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आणि पक्षानं देखील त्यांना तातडीनं विधान परिषदेची उमेदवारी दिली। विधानसभा निवडणुकीमधील पराभवाच्या धक्क्यामधनं सावरून अवघ्या काहीच दिवसात थेट विधान परिषदेवरती बिनविरोध आमदार बनण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे, या वेगाला राजकीय वर्तुळामध्ये बुलेट ट्रेन स्पीड असं म्हटलं जातंय। पण हा बिनविरोध निवडीचा मार्ग इतका सरळ नव्हता। अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3च्या सुमारास अचानकपणे एक मोठा ट्विस्ट आला। दत्तात्रय पानसरे यांच्या एका सूचकानं त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचं पत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलं। हे समजता दत्तात्रय पानसरे कमालीचे आक्रमक झाले आणि ते थेट कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धावून आले। पानसरे यांनी माध्यमांच्या समोर अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे। मी कोणत्याही माघारीच्या पत्रावरती सही केलेली नाहीये। माझ्या नकळत माझी खोटी स्वाक्षरी करून मला निवडणुकीमधनं बाद करण्याचा हा कट रचला जातोय। पानसरे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी जर हा बेकायदेशीर अर्ज मंजूर झाला तर मी याच ठिकाणी आत्मदहन करेल असा थेट इशाराच दिला आणि ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दाराबाहेर ठिय्या मांडून बसून राहिले। त्यांच्या या पवित्र्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचं स्वरूप आलं होतं। वातावरण कमालीचं तणावपूर्ण बनल्यानंतर महायुतीचे स्थानिक संकट मोचन डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप हे मैदानामध्ये उतरले। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन दत्तात्रय पानसरे यांच्याशी बंद दाराआड प्रदीर्घ अशी चर्चा केली आणि या चर्चेच्या दरम्यान थेट मुंबईमधनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांच्याशी पानसरे यांचा फोनवरनं संपर्क घडवून आणण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी जेव्हा पानसरे यांना त्यांच्या भविष्यामधील राजकीय भूमिकेबाबत ठोस शब्द दिला आणि आश्वासन दिलं, तेव्हा कुठे हा 7 तासांचा तीव्र संघर्ष शांत झालाय। पानसरे यांनी अखेर पत्रावरील स्वाक्षरी आपलीच असल्याचं शेवटी मान्य करत अधिकृतपणे माघार घेतली आहे। अर्ज मागे घेतल्यानंतर देखील पानसरे यांनी प्राजक्त तनपुरे यांना राजकीय कोपरखळ्या मारण्याची संधी सोडली नाही। त्यांनी माध्यमांच्या समोर थेट सल्ला दिला की प्राजक्त, आता तुम्ही आमदार झाले आहात तर तुम्हाला आता वाड्याच्या बाहेर पडावंच लागेल। आमच्या नगरसेवकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना न्याय हा द्यावा लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला पुढच्या वेळी नक्की आमदार करण्याचा शब्द दिला आहे आणि तो शब्द ते कधी पूर्ण करतात हे मला पाहायचंय, असं सांगत पानसरे यांनी स्वतःचा देखील भविष्यामधील राजकीय सोय लावून घेतली आहे। अहिल्यानगरच्या या निवडणुकीनं सिद्ध केलं आहे की तीव्र संघर्ष आणि नाट्यमय घडामोडींच्या शेवटी राजकारणामध्ये योग्य तडजोड कशी काढली जाते। प्राजक्त तनपुरे यांनी पूर्वी दाखवलेला संयम, यामुळे त्यांचे बुलेट ट्रेनच्या वेगानं राजकीय पुनर्वसन झालं, तर दुसरीकडे दत्तात्रय पानसरे यांनी देखील आपल्या आक्रमक पवित्र्यामुळे भविष्यामधील आमदारकीचा शब्द मिळवलाय। नेत्यांच्या या राजकीय बुद्धिबळाच्या खेळामध्ये सामान्य जनतेला मात्र एक उत्तम राजकीय थरार या ठिकाणी पाहायला मिळालाय। तुम्हाला या महायुतीच्या वेगवान राजकारणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून तुमचं परखड मत नक्की सांगा।